आम्ही विखे पाटलावर एवढे चिडतच नव्हतो, काहीच कळत नाही त्याला. त्यांना एक कळत फक्त कारखाना, त्यातून साखर बारीक निघाली का जाड निघाली का गुळ निघाला का ढेकळे निघाले, पोरायचे शाळाचं कळत. इथं कुणी नाही ऐकलं तर दिल्लीला जाते दोघं तिघ जण, तिथं बसलेला पत्रे टाकणारा महाराष्ट्रात जमाल गोटा. मग ही सिस्टम आहे. आम्ही चिडवतो कबूल, तुम्हाला काहीच माहित नाही. बावनकुळे अधिकृत आहे महसूल विभागाच्या मंत्रालयात, त्यांनी सांगितलं 22 लाख दिले प्रमाणपत्र. यांना विचारलं त्या दिवशी तुमच्या समोर, नाही इतके नसते ते, इतके नसते ते, असं कर इतके नसते. काय माहिती तुला काय नाही, मराठ्याचा देव व्हायचंय तुम्हाला. इथं तुम्हाला उपसमितीचा अध्यक्ष केलंय, किती मरमर करावं. एकदा म्हणते 30,800 निघाले गॅजेट नुसार, एकदा म्हणते 16,000 निघाले. काय तुम्ही धंदे लावलेत, किती येड्यात काढणारे, किती फसणारे लोकांना तुम्ही. लोकात चांगलं नाव झालं. हा त्या लाड भोन जर जावा तिकडे मरमर करावं करता येते, त्यांच्या जावा बिचारे तिकडे त्या फडणवीसच्या टंगडीत धरून आणावं त्याला इकडे, बाबा कर बाबा म्हणा. हे करीना ते करीना, विखे पाटील त्यांच्याकडे जायना, इकडे पळत येत. त्या फडणवीसला नाही विचारल्यामुळे त्याचा गर्व दुखत असन, इकडे पळत येत वाटतं. हे वर्षाला पाय लावित नाहीत वाटतं, हात नाही लावित वाटतं, वर्षाला भेटत वाटतंय. वर्षाला काय भेटायचं, सगळ्याची आपली ती, ते हात नाही लावित तिला. ती कोणी इकडेच येते, बिगर नारळ फोडतात, त्याला गुलाल टाकावं लागतो, अगरबत्ती लावावं लागते, वर्षाला थोडी एक नारळ फोडावं लागतं, श्रीफळ फोडावं लागतं, वाहावं लागतं एखादं श्रीफळ, तिथं वाहावं लागतं एखादं, तेव्हा ते पाहू तू. इकडेच येतात वाटतं. इमान सुरू करतात, निघत येत, स्टेरिंग कोण धरतं काय माहिती, उतरत येत, लगेच व्हिडिओ काढी देत. आम्ही उतरताना एक जण, टणकून उडी हाणताना एक जण, त्याच्यातून त्याने आमचं पोट नाही भरणार रे. तुम्हाला आमची तळतळ नाही कळायची. तुम्ही त्या फडणवीसला विचारा, हे करायचंय का नाही का. तुम्ही इकडून आम्हाला गोड बोलून आता होणार नाही, मी थांबणार नाही. त्या लाड भाऊला सांगतो, जा त्या मुख्यमंत्र्याकडे तुम्ही तरी दे म्हणा, या अंमलबजावण्या करून. आश्वासन नाही, लाड भाऊ ते पण सांगतो, आश्वासन नाही करा. हे उदय सामंत हे गेल्या 3 वर्षापासून हा लढा सुरू आहे. अनेकदा शिष्टमंडळ आलं, तुम्ही अनेकदा उपोषण केली, तुमची भेट घेऊन घेतली, तुम्हाला आश्वासनं दिली. आजच्या दिवसभरात काही महत्वाच्या घडामोडी घडतील का? घडामोडीच करू नका, तिकडं मरा. याच्या घडामोडी यांच्या हे बघा. आता ही बघा, नोंद सापडलेली तांदळवाडीची, सोलापूरची, हे का काय भाषा आहे त्या, येतात का आम्हाला कोणाला? याला कळत नाही का कसं करायचंय, काय करायचंय? देत नाहीत. आणि नुसते पेंडिंग नाही, पेंडिंग नाही. किती पॉईंट म्हणले तुम्ही? 0.0 याला काय करायला पाहिजे, ते स्कायमेट आहे बघा, काय स्कायमेट, पावसाचा अंदाज सांगणारी, तिथं बसायला पाहिजे याला. हा किती पॉईंट आहे काय पॉईंट आहे ते नसतं का. याला 0-0 लिहायला फळ्यावर खावा. हा 0+0, टिंबाच्या जागावर टिंबाने मारल्यानंतर टिंब दुखला पाहिजे, टिंबाने तिथं पाहिजे ती. पाटील, त्या दिवशी शिष्टमंडळ आलं होतं, त्यावेळेस देखील कुणबी नोंदी येऊन संभ्रम होता. त्या 58 लाख नोंदी सापडल्या, ह्या नव्याने सापडल्या की जुन्या आहेत काही त्यातल्या? तुमचं त्या दिवशी बोलणं झालं होतं, नेमकी काय आहे नोंदीबाबत? आपण न्यायाधीशाकडून तुमच्या समोर सक्सेस करून घेतलं की नाही खरं खोटं, नंतर ते काही इंग्लिश जोडीना. हा ते त्याला असं म्हणत होतं इंग्लिश मध्ये की थोडं पॉझिटिव्ह बोला, इंग्लिश मध्ये म्हणत होतं पॉझिटिव्ह बोला, थोडं पॉझिटिव्ह बोला, हळूच बोलतात असं नाव असं, थोडं पॉझिटिव्ह बोला, थोडं मी असं पॉझिटिव्ह बोला सांगत होतं. त्या सगळ्याला कळतं सगळं काय. हा तुम्ही किती येड्यात काढणार आहेत मराठ्याला, हे सगळ्यांना कळतं. मी तर इकडे वधून घेतलं होतं मीडिया पुढं. नोंदी 58 लाख आम्ही शोधल्यात, आणि ह्या जुन्या नोंदी नव्याने शोधल्यात. जुन्याच असणार ना, आपल्या आजोबाचं रेकॉर्ड असलं तर जुन्याचे पण नव्याने सापडा लागेल ना. का त्या पंजांनी सापडेल त्या टायमाला, आता आपण सापडेल आपला खजाना. ती येते अशी मिस्टेक येते. याला कमी करायच्यात, सगळ्यात मोठा डाव 58 लाख नोंदी कमी करायच्यात. याला 17 संस्थेचं कोल्हापूरचं गॅजेट द्यायचे. मराठी पेटून उठा याचा अर्थ का गोटागोटी नाही. अरे मराठा नुसता उभा बी राहिला अंतरवालीत किंवा मुंबईत, खपकेसच काम होतंय. आणि ह्या वेळेस मी JR काढला तरी आधी महाराष्ट्राला देणार. तुम्ही वाचा नंतर उपोषण सोडू. आपण JR घेतलं उपोषण सोडतो ना, आता तसं नसतं. हा आता तसं नाही. महाराष्ट्रातले म्हणले का नाही गाडी, हे जमायचा अंदाज नाही, उपोषण सुरू. ते म्हणले का हा जमलं परफेक्ट, थांबलं.
ही सिस्टम आहे यावेळेस. आमचं विखे पाटलांना विनंतीने आव्हान, आम्ही तुमच्यावर चिडून याच्यासाठी बोलतो की तुम्ही सुधरून चांगलं काम करावं म्हणून. आणखीन बी उदय सामंत साहेब, विखे पाटील साहेब, लाडभाऊ, शंभूराज साहेब, तुम्ही सावध व्हा. तुम्ही योग्य आणि चांगला कायद्याला धरून असणारा पुन्हा सुधारित GR चांगले काढून मराठ्याला या आंदोलनात सुटसुटीत व्यवस्थित देऊन टाका. नसता तुम्हाला त्या सरकारला तुमच्या अधिकारात आम्ही ठेवणार नाहीत. ह्या शब्दाचा अर्थ समजून घ्या. अधिकारात तुम्हाला ठेवत नाहीत. मग आम्ही तुमच्या हातात आता अधिकार आहे ना, तवरच मराठ्यांना फडणवीसांनी, शिंदेनी व्यवस्थित कायदेशीर द्या. नसता तुमच्या हातात ते अधिकार आता राहणार नाहीयेत. पाटील, मराठा समाजामध्ये सध्या संभ्रम आहे. मुंबईला आंदोलन होणार, कारण तुम्ही वारंवार मुंबईची तारीख पण केव्हा उल्लेख घोषित करताय होणार? आणि आंतरवलीचा पण उल्लेख करताय. कारण दोन संभ्रम सध्या समाजामध्ये आहेत. नेमकी आंतरवलीत आंदोलन होणार की मुंबईला आंदोलन? अक्षयबाई, मी कवा काय संभ्रम ठेवत नाही गाड्या, कवाच नाही. मराठ्याला स्पष्ट सांगितलं 29 ऑगस्टला आंतरवालीतच होणार, पण यांनी नाही दिलं तर मुंबईत होणार. दोनदा सज्ज राहायचंय. होईल ना तारीख डिक्लेअर. मराठ्याला काय सांगायची गरज नाही. 45 लाख गाड्या मुंबईत जाणार आहेत. 45 लाख. 80 ते 90 लाख कोटी मुंबईत असते पहिल्या टप्प्यात. आणि तुम्हाला आपण बोलतो ते सिद्धच करतो. 5 टप्पे होणार आहेत. 5 टप्प्यात 6 कोटी मराठा मुंबईत जाणार आहे. तुम्ही आपण मराठा आहेत. आपण इथं देतात का वाट बघू. बघा, आपल्याला मुंबईला त्रास द्यायचा नाही, आपल्याला गोरगरिबाला त्रास द्यायचा नाही. त्याच्यामुळे मुंबईला सुद्धा वाटलं पाहिजे होतं. ते आंतरवालीत बसले होते तेव्हा सरकारने झक मारायची, तिथे देऊन द्यायचं ना त्यांना. त्यांचा काय दोष आहे? तुम्ही नाही दिलं म्हणून ते मुंबईला आले. तुम्ही घरी उभं बसू नका. किती दिवस पण हवं आता. एकदा लढाई करायचं ठरलं ना, छत्रपती शिवराय लढाई जिंकून माघारी यायची. पुन्हा माघारी येत नव्हती. आता ती किती दिवस चालू दे, 8 दिवस चालू दे, नाही तर 15 दिवस चालू दे. रोज सज्ज राहायचं. आजपासून, उद्यापासून, 29 पासून उद्या रोज सज्ज राहायचं. एखाद्या वेळेस तुम्ही म्हणता हैद गावाकडे पाटला हाक मारल्यावर जाऊ, बरं का मराठा हो, एखाद्या वेळेस सरकार नेट बंद करू शकतं. एखाद्या वेळेस सरकार नेट बंद करू शकतं. मग मीडियातून तुम्हाला ऐकायला नाही मिळायचं. मग काय करायचं? आंतरवालीत फोन लावताना तर लागणार नाहीत. त्यांनी मरणाचे पोलीस आणलेत, मला आता कळलंय. यांनी देवेंद्र फडणवीसनी कुस्ती खेळायची काय? देवेंद्र फडणवीस हिमायना भीती भाद्याचा. भाद्यात काय असतं खेड्यात माहिती तुम्हाला? लई पोलीस आणले जुळून. म्हणले तर हान तू काय बाबा पुन्हा चिखल करतो का रक्ताचा चिखल पुन्हा? आडवाता ये हा नंतर दाखव. आता लई पोलीस आणले जुळून मरणाची.